तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 याचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 1 चे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते बघितले होते. या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 चे म्हणजे भूमितीचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहे. तर जर तुम्ही अजून गणित भाग 1 चे महत्त्वाचे प्रश्न बघितले नसतील, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इथे खाली त्याची लिंक दिलेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तिथे जाऊन तुम्ही गणित भाग 1 चे महत्त्वाचे प्रश्न बघू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 चे महत्त्वाचे प्रश्न बघूया. तर बघा प्रश्न क्रमांक 1 काय आहे? त्रिकोण ABC हे जे चिन्ह आहे ते समरूप आहे. त्रिकोण ABC समरूप आहे PQRला आणि ABला PQचं गुणोत्तर किती आहे? 3:5. तर ABCचं क्षेत्रफळ छेद PQRचं क्षेत्रफळ किती? प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. तर ते आपल्याला शोधून काढायचं आहे. तर सुरुवात करूया, जे दिलंय त्याच्यापासून सुरुवात करूया. त्रिकोण ABC समरूप आहे त्रिकोण PQR. हे प्रश्नामध्ये दिलेलं असल्यामुळं काय म्हणायचं? पक्ष. म्हणजे जी माहिती प्रश्नामध्ये दिलेली आहे त्याला पक्ष असं लिहायचं. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये प्रमेय जो वापरायचा आहे त्याचं नाव लिहायचं समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय किंवा गुणोत्तर जरी म्हटला तरी चालते. क्षेत्रफळांचे प्रमेय. तर तो प्रमेय काय सांगतो? जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांची जी क्षेत्रफळ आहेत त्यांचं गुणोत्तर म्हणजे त्रिकोण ABC चं गुणोत्तर छेद त्रिकोण PQR चं गुणोत्तर, त्यांचं गुणोत्तर किती असणार आहे? तर त्यांच्या ज्या संगत बाजू आहेत, आता तुम्ही BC पण घेऊ शकता QR पण. इथं काय दिलंय? AB आणि PQ दिलंय. AB ला PQ चं गुणोत्तर. तर संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरा इतकं असतं म्हणजे AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग. आता दोघांचाही वर्ग आहे त्यामुळे काय करणार? तर AB छेद PQ कंस टाकणार. दोघांचाही वर्ग आहे त्यामुळे कंस टाकून वर्ग दिला. म्हणजे दोघांसाठी एकदाच वर्ग लिहिला कंस टाकून. आता AB ला PQ चं गुणोत्तर हे दिलेलं आहे. हे सुद्धा तुम्ही लिहू शकता इथं. 3:5 हे दिलेलं आहे. पक्ष असं म्हटलात तरी चालतं. आता 3:5 याचा अर्थ काय? छेदामध्ये कसं लिहायचं ते? AB छेद PQ 3/5 त्याचा वर्ग. म्हणजेच थोडक्यात या प्रमेयावरून ABC चं क्षेत्रफळ छेद PQR चं क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर 3चा वर्ग म्हणजे 3चा 2 वेळा गुणाकार 3 गुणिले 3 3 त्रिक 9 येणार आणि 5चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5 किती येणार आहेत? 25. म्हणजे 9/25 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. म्हणजे पहिल्याचं उत्तर किती आलेलं आहे? 9/25 हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता एक अभ्यासासाठी मी तुम्हाला देतोय म्हणजे तुम्हाला होमवर्कसाठी अशा प्रकारचं एक उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. तर बघा इथे 4/7 म्हणजे 3/7 ऐवजी AB ला PQ चं गुणोत्तर किती घ्यायचं? 4/7 आणि खाली कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही काय करायचं? सांगायचं की याचं अचूक उत्तर काय येणार आहे ते. बघूया कोण अचूक उत्तर कमेंट सेक्शन मध्ये सांग. प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2 बघा. त्याच्यामध्ये एक त्रिकोण दिलेला आहे. त्रिकोण ABC मध्ये जो कोण B आहे तो 90 अंश आहे आणि हा जो BD आहे तो कर्ण AC वर लंब आहे. AD ची किंमत दिलेली आहे 18, DC ची किंमत 8 आहे. तर तुम्हाला काय शोधायचं आहे? BD किती येतोय तो शोधायचा आहे. तर दिलेली माहिती आधी लिहूया. त्रिकोण ABC मध्ये याच्यामध्ये जर बघितलं त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. तर ABC मध्ये कोण B हा 90 अंश आहे. काटकोन काय येतो? कारण B हा 90 अंश आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन एक माहिती दिली आहे की रेख BD लंब, हा जो रेख BD आहे तो लंब आहे 90 अंश आहे. कुणावर? कर्ण AC. ही सगळी माहिती पक्ष म्हणजे प्रश्नात दिलेली आहे. प्रश्नात दिली असेल तर त्याला पक्ष म्हणायचा.
आता बघा इथे जो प्रमेय वापरणार आहे, समजा एक कोन 90° असेल, एक कोन 90° म्हणजे त्रिकोण कुठला? काटकोन त्रिकोण. आणि कर्णावर जर लंब असेल, म्हणजे त्रिकोण काटकोन असेल आणि त्याच्या कर्णावर जर लंब असेल, तर अशा वेळी आपण भूमिती मध्य प्रमेय वापरायचा. म्हणजे भूमिती मध्य प्रमेयावरून कुठला प्रमेय? भूमिती मध्य प्रमेय. तर तो भूमिती मध्य प्रमेय वापरून आपण इथे सोडवायचा. आता भूमिती मध्य प्रमेय कसा वापरणार बघा. कोण लंब आहे? तर हा बीडी लंब आहे. कुणावर? कर्णावर. म्हणजे तो कर्णाचे दोन भाग करतोय. म्हणजे लंब कोण आहे? भूमितीमध्ये वापरताना काय विचार करायचा? कोण लंब आहे? बीडी. म्हणजे त्याचा वर्ग, बीडीचा वर्ग बरोबर. आता तो कुणावर लंब आहे? कर्णावर. आणि कर्णाचे तो दोन भाग करतोय, एडी आणि डीसी. म्हणजे बीडीचा वर्ग बरोबर किती असतो? एडी गुणिले डीसी. कर्णावर टाकलेला जो लंब आहे त्याचा वर्ग कुणा इतका असतो? कर्णाचे जे दोन भाग होतात, एडी आणि डीसी, त्यांच्या गुणाकारा इतका असतो. मग आता बीडीचा वर्ग बरोबर दिलेल्या किमती आता टाकूया. एडी किती दिलेला आहे बघा. एडी दिलेला आहे 18 आणि डीसी ची किंमत दिलेली आहे 8. मग आता आपल्याला किती करायचं आहे? 18 गुणिले 8. तर हे इथं करूया. 18 गुणिले 8. 8 8 64, 4 हातचे 6, 8 1 8, 8 आणि 6 14. किंवा काही काही 18चा पाडा पाठ असेल. 18 8 144 आले. म्हणजे बीडीचा वर्ग बरोबर 144 ही किंमत मिळाली. आता जर आपल्याला बीडी पाहिजे असेल तर इथं एक लिहूया. दोन्हीकडे वर्गमूळ घ्यायचं. वर्गमूळ किंवा असं लिहिताना जरा दोन्ही बाजूस, म्हणजे हे जे समीकरण आहे किंवा हे जे बरोबर चिन्ह आहे याच्या दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन, दोन्हीकडे कुठलं चिन्ह घ्यायचं? बीडीचा वर्ग आहे त्याचं वर्गमूळ आणि 144चं वर्गमूळ. तर बघा, वर्ग आणि वर्गमूळ एकमेकांच्या बरोबर विरुद्ध क्रिया आहे. जसं की बघा, समजा तुम्ही 2चा वर्ग केलात तर किती येणार आहे? 4. आणि 4चं वर्गमूळ परत किती येणार? 2. म्हणजे उत्तर परत 2च येतं. त्यामुळे वर्ग आणि वर्गमूळ एकमेकांच्या विरुद्ध, वर्गाला वर्गमूळ गेलं, काय राहिलं? फक्त बीडी बरोबर. आता 144चं मी तुम्हाला इथे फक्त सांगतोय. समजा आपण 12चा वर्ग केला तर 12 गुणिले 12 किती येतात? 144. मग 144चं वर्गमूळ किती येणार आहे? 12. म्हणजे बीडी बरोबर किती येणार? 12 हे त्याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे बीडी बरोबर किती लिहायचं? 12. आता सेंटीमीटर वगैरे जर दिलं नसेल तर तुम्ही काय लिहा? एकक लिहा. आणि सेंटीमीटर दिलं असेल तर मग 12 सेंटीमीटर असं लिहा. इथे काही दिलेलं नाही त्यामुळे 12 एकक असं लिहायचं. आता हे मी तुम्हाला सोडवून दिलेलं आहे. एक तुमच्या प्रॅक्टिससाठी देतो, की समजा एडी किमती बदलून देतोय मी तुम्हाला. एडी समजा 16 आहे आणि डीसी 4 आहे. तर तुम्ही बीडी शोधायचा आहे आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. तुम्हाला सरावासाठी कुठलं दिलं? एडीची किंमत जर 16 असेल, डीसीची 4 असेल, तर मग तुम्ही भूमितीमध्य प्रमेय वापरून बीडी किती येतोय ते सांगायचं आहे. बीडी बरोबर किती ते शोधायचं आहे. म्हणजे पहिली 2 उदाहरण आपली झालेली आहेत. याचं उत्तर कमेंट सेक्शन मध्ये द्या. तिसरं उदाहरण आपण काय करूया याच्यामध्ये बघूया. तिसरं उदाहरण प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये बघा, जर ए दिलेला आहे -2 4, बी बरोबर 6 -8 आहे, तर रेख एबीच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. हा जो रेषाखंड एबी आहे त्याच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढायचं. म्हणजे काय? समजा हा रेषाखंड आहे एबी आणि त्याचे निर्देशक ते दिलेले आहेत. त्याचा बरोबर मध्यबिंदू म्हणजे मधला बिंदू समजा यम आहे, तर त्या यमचे निर्देशक आपण काढायचे. मग काय काय दिले? समजा रेख ए चे निर्देशक काय आहेत बघा? -2 4. परत बी चे निर्देशक 6 -8. हा रेख एबी आहे. चा मध्यबिंदू यम आहे. तर रेख एबीचा मध्यबिंदू कोण आहे? यम. तर त्या यमचे काय काढायचे? निर्देशक काढायचे. त्याच्या आधी आता आपण x1 y1 आणि x2 आणि y2 याच्या किमती काढूया. म्हणजे हा
x1 y1 आणि x2 y2. तर x1 ची किंमत किती आहे? -2. y1 ची किंमत किती आहे? 4. किमती बघा, x1 चा -2, y1 चे 4, x2 चा 6 आणि y2 चे -8. y2 चे -8. ह्या सगळ्या किमती काय करायच्या? शोधून काढायच्या पहिल्यांदा आणि मग मध्यबिंदू यम चे निर्देशक. त्यासाठी सूत्र लिहायचं x1 अधिक x2 छेद 2 परत y1 अधिक y2 छेद 2. हे सूत्र लिहायचं. हे काय? मध्यबिंदूचे निर्देशक काढण्याचं काय सूत्र. आता याच्यात किमती टाकूया आपण. x1 ची किंमत आहे -2. x1 ची किंमत किती आहे? -2 अधिक x2 किती आहे बघा? 6. छेदात किती लिहायचे? 2. परत y1 ची किंमत किती आहे? 4 आणि y2 ची किंमत किती आहे? -8. बघा, x1 अधिक x2 आणि y1 अधिक y2. त्याला 2 ने भागलं. आता इथे जर बघितलं आपण चिन्ह भिन्न आहेत. भिन्न असल्यास काय करावं? वजाबाकी. 6 मधून 2 गेले किती राहणार? 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक. नाही लिहिलं तरी चालेल. छेदात किती आहेत? 2. आणि बघा, इथं पण याचं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे, याचं वजा आहे. चिन्ह भिन्न असल्यास वजाबाकी. 8 मधून 4 गेले किती उरणार? 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा छेद 2. आता कुठल्याही संख्येला जर समजा 4 दिले तर ह्याला 2 ने भागलं तर बेदुनी 4. 4 ला 2 ने भागल्यावर 2 आणि इथं सुद्धा बेदुनी 4. फक्त चिन्ह कुठलं येणार? वजा. म्हणजे मध्यबिंदू जो यम आहे त्या यमचे निर्देशक किती येणार? 2 आणि -2. तर हे आपल्याला मिळाले. आता हे तुम्हाला ए आणि बी मी सोडवून दिलेले आहेत. तुम्हाला अभ्यासासाठी मी एक देतोय. याच्यामध्ये बदल करून तुम्ही त्याचं उत्तर सोडवून कमेंट सेक्शन मध्ये मला सांगायचं. इथे बघा, -5 आणि इकडे घेऊया आपण 7 आणि -3 आणि इथे घेऊया 9. तर तुम्ही ह्या किमतीवरून मध्यबिंदू यमचे या एबीचे निर्देशक काढायचे. हे तुमच्या अभ्यासासाठी. तर त्याचं उत्तर काय करा? कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगायचं. आता आपण चौथा प्रश्न बघूया. तर पहिले 3 प्रश्न आपले झालेले आहेत. आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये जर तुम्ही बघितलं काय दिलेलं आहे बघा, त्रिकोणमिती या प्रकरणातला हा प्रश्न आहे. साइन थीटा बरोबर दिलेला आहे 5/13. तर कॉस थीटाची किंमत किती ते तुम्हाला शोधून काढायचं आहे. साइन थीटा दिलेला आहे, कॉस थीटाची किंमत शोधून काढायची. मग कशा पद्धतीने शोधून काढायची? तर बघा, याच्यामध्ये आपण म्हणूया, सूत्र लिहूया. साइन वर्ग थीटा कॉस वर्ग थीटा साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा याची किंमत किती येते? 1. ही काय आहे? त्रिकोणमितीय नित्य समानता. नित्य समानता हा शब्द लक्षात ठेवा. पहिली त्रिकोणमितीय नित्य समानता. अगदीच नाही आठवलं तर थोडक्यात लिहा सूत्र. दोन्हीपैकी एक काहीतरी लिहा. पण महत्वाचा शब्द कुठला लक्षात राहू दे? ही काय आहे? पहिली त्रिकोणमितीय नित्य समानता आहे, की ज्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. आता दिलेली किंमत किती आहे बघा? साइन थीटाची किंमत 5/13. त्याचा काय करायचं आहे? वर्ग अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. आता 5चा वर्ग केला तर 5चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5 किती येणार? 25. 13चा वर्ग 13 गुणिले 13 169 अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. आता इथे हा अधिक आहे तर याच्याकडे येऊन काय होईल? वजा होईल. म्हणजे कॉस वर्ग थीटा बरोबर 1 वजा 25/169. मग आता कॉस वर्ग थीटा जर आपल्याला शोधायचा असेल तर बघा, इथे 1चा छेद काही नाही म्हणजे 1 घ्या, वजा 25/169. 1चा छेदात काहीही नव्हतं इथे. त्यामुळे त्याचा ज्यावेळी संख्येचा छेद काहीही नसतो त्यावेळी किती मानायचा? तो 1 मानायचा किंवा 1 असतो तो. मग तिरकस गुणाकार करायचा म्हणजे 1 गुणिले
169 मधलं चिन्ह वजा 1 गुणिले 25 आणि छेदामध्ये 1 गुणिले 169 म्हणजे छेदात छेदांचा गुणाकार. हे दोन्ही तिरकस गुणाकार 1 गुणिले 169 25 गुणिले 1 आणि छेदामध्ये छेदांचा गुणाकार 1 गुणिले 169 म्हणजे बघा कॉस वर्ग थिटा बरोबर सूत्र पुढे आता आपण लिहितो 169 गुणिले 1 येणार आहे तसं 169 वजा 25 आणि छेदामध्ये 169 असं उत्तर येणार आहे त्याचं. मग आता दोन्हीकडे वर्गमूळ घ्या. कॉस वर्ग थिटा वर्गमूळ घेण्याआधी जस्ट मिनिट. कॉस वर्ग थिटा आधी ही वजाबाकी करूया. तर बघा 169 मधून 25 वजा करायच्यात म्हणजे किती येणार 9 मधून 5 गेले राहिले 4 आणि परत 6 मधून 2 गेले 4 आणि हे वरचे 1 म्हणजे 144 छेद 169. मग आता दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन तर दोन्ही बाजूस वर्गमूळ घ्यायचं म्हणजे कॉस वर्ग थिटाचं वर्गमूळ आणि 144 छेद 169चं वर्गमूळ. आता बघा जसं तुम्ही समजा 3चा वर्ग आणि वर्गमूळ घेतलं तर 3चा वर्ग किती येणार 9 आणि परत 9चं वर्गमूळ 3 म्हणजे परत उत्तर आहे तसं 3 आलं. थोडक्यात वर्गाला वर्गमूळ कॅन्सल झाला आणि परत उत्तर किती आलं 3. मग इथं पण तेच होणार आहे वर्गाला वर्गमूळ जाणार फक्त काय राहणार कॉस थिटा बरोबर. आता 144चं वर्गमूळ बघा 12चा वर्ग 144 त्यामुळे 144चं वर्गमूळ 12 बरोबर उलट असतं त्याच्या 169 13चा वर्ग 169 तर त्याचं वर्गमूळ किती येणार 13 169चं वर्गमूळ 13 म्हणजे कॉस थिटा बरोबर किती आले 12/13 हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता मी तुम्हाला हे देतोय साइन थिटा 5/13 ऐवजी तुम्ही 3/5 घ्या आणि कॉस थिटाची किंमत किती येते ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. 3/5 तर एकूण 4 प्रश्न याच्यामध्ये झालेले आहेत दिलेली मी गणित भाग 2 ची जसं गणित भाग 1 चे पहिले 4 प्रश्न पहिल्या व्हिडिओत दिले तसं गणित भाग 2 चे सुद्धा 4 प्रश्न झालेले आहेत. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण साधारण 4 प्रश्न आणि असं आपण बोर्ड परीक्षेपर्यंत तुमचा सराव घेणार आहोत. हे सगळे व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर त्या सगळ्या व्हिडिओमधले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत तेच तुम्हाला तुमच्या बोर्ड परीक्षेमध्ये नक्की दिसतील. त्यामुळे व्हिडिओ हाही पूर्ण बघा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण असे 4 प्रत्येक दिवशी आपण बोर्ड परीक्षेपर्यंत घेईपर्यंत बरेच प्रश्न तयार होतील आणि हे सगळे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत. जसं की मी सुरुवातीला सांगितलं गणित भाग 1 जर हवा असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. इतरही व्हिडिओ चॅनलवरचे नक्की बघा. थँक्यू.